हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पण काय एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2026 देणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का, की तुमचे ऑनलाईन फॉर्म फिलिंग केव्हापासून स्टार्ट होणार आहेत? तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पोर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो, आपण लास्ट इयरची एक लेटेस्ट अपडेट बघत आहे. तर या अपडेटमध्ये मी तुम्हाला डेट पण सांगणार आहे, की 2026 मध्ये तुमची ऑनलाईन फॉर्म फिलिंगची डेट काय राहणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण न्यूज पूर्ण प्रकारे पाहूया. तर बघा मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रथम वर्ष बी-एस-सी नर्सिंग व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण जी-एन-एम या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2025 ही सामायिक प्रवेश परीक्षा, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी खालील तक्त्यांमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला डेट दिलेली आहे. लास्ट इयरची डेट बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, की 28 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला कालावधी दिलेला आहे मित्रांनो. जवळपास तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्या एका महिन्यामध्ये तुमचे काही पेपर्स राहतात. कोणी बाहेरगावी गेलेले असते. तर बघा मित्रांनो, अशा या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करावा लागते मित्रांनो. तर बघा, एका महिन्याचा कालावधी तुम्हाला दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला अ, अर्ज निश्चित करावे लागते आणि हां, बघा 28 जानेवारी 2025 तर 28 फेब्रुवारी 2025 बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क भरणा, यशस्वी शुल्क भरणा झालेलेच नोंदणी अर्ज विचारात घेण्यात येतील. बघा मित्रांनो, तुम्हाला जे ऑनलाईन तुमची शुल्क आहे, ते पण 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी याच दरम्यानमध्ये तुम्हाला भरावे लागेल मित्रांनो. जे ऑनलाईन फी आहे तुमची, ऑनलाईन शुल्क आहे, ते ऑनलाईन शुल्क पण भरण्यासाठी मित्रांनो अ, एवढाच कालावधी दिला जातो. तर बघा मित्रांनो, या वर्षीची जी तुमची डेट आहे फॉर्म फिलिंगची, ते काय राहणार आहे? यस गाइस, तो ये फर्स्ट बैच एमएस नर्सिंग सीईटी एग्जाम 2026 के लिए मास्टर ई नोट्स का, इसमें आपको हर एक चैप्टर वाइज प्रॉपर्ली नोट्स दे रखे और डीप में आपको पढ़ने की आवश्यकता नहीं। ठीक है, कोई अगर आप यानी कि हर एक सब्जेक्ट के लिए अलग अलग बुक यूज़ कर रहे हो या फिर बिल्कुल डीप में पूरा डिटेल्ड यहाँ पर थ्योरी पढ़ रहे हो तो उससे कुछ फ़ायदा नहीं होने वाला। ठीक है, प्रॉपर्ली वही पढ़ो जिससे आपको एग्जाम में क्वेश्चन देखने को मिलते हैं, वही टॉपिक पढ़ना है। और हाँ, इसमें आपको लास्ट ईयर जिनको भी 99 परसेंटेज मिला है उन टॉपर स्टूडेंट के नोट्स भी मैंने इंक्लूड किए, इसमें आपको मिल जाएंगे। ठीक है, सो ये नोट्स प्लस लेटेस्ट सिलेबस पेपर पैटर्न 2026 एमएस नर्सिंग सीईटी वाला, उसके अनुसार जो इंपॉर्टेंट टॉपिक्स है वो भी मैंने इसमें इंक्लूड किए। तो इतना अगर आप करके जाते हो तो भी सफिशिएंट है आपको 99 परसेंटाइल मिलने के लिए। ठीक है, तो आराम से आप इतना परसेंटाइल कवर अप कर सकते हो। साथ में देखिए सेकंड बैच है, 5000 प्लस आईएमपी क्वेश्चन का शीट आपको मिल जाएगा और ये आपको कुछ भी हो लगभग एग्जाम से पहले 3 टाइम्स आपको पढ़ लेना है। ठीक है, आपको बहुत सारे क्वेश्चन इससे एज इट इज देखने को मिल सकते हैं, बिल्कुल मिलेंगे, डोंट वरी। नेक्स्ट बैच देखिए जो है लास्ट टेस्ट सीरीज वाला। और हाँ, ये बैच कुछ भी हो आपको परचेस करके सबसे पहले पीवाईक्यू देख लेना है और पीवाईक्यू देख के आपको समझ में आ जाएगा कि एग्जाम इतना हार्ड लेवल का नहीं होता, इजी टू मॉडरेट लेवल के क्वेश्चन पूछे जाते हैं। और हाँ, इसमें आपको और मैंने साथ में लास्ट जो सीईटी सेल ने 5 सीईटी के मॉक टेस्ट दिए थे, खुद सीईटी सेल ने ये मॉक टेस्ट दिए थे एमएस नर्सिंग सीईटी एग्जाम के लिए, उसमें से 99% मैंने क्वेश्चन इसमें कवर अप किए है। तो 5 ये टेस्ट हो गए प्लस 5 एक्स्ट्रा के टेस्ट आपको दिए, ऐसे टोटल 10 फुल मॉक टेस्ट विद पीवाईक्यू आपको मिल जाएंगे। ये आपको कुछ भी हो परचेस करके अभी से पढ़ना स्टार्ट कर लेना है। ठीक है, सो ये चारों बैच आपको ले लेना है, कुछ भी हो इससे एग्जाम से पहले पढ़ के बिल्कुल रट लो ताकि आपको एग्जाम बिल्कुल ईजी लगे और मोस्टली क्वेश्चन आपको देखने को मिलेंगे यही से। तो जाओ इसे परचेस करो। परचेस करना बिल्कुल आसान है, एक ऐप है, इसका लिंक मैंने ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रखा है, उस पर क्लिक करो, ऐप को डाउनलोड करो, लॉगिन करो। लॉगिन करने के बाद जो भी बैच आपको परचेस करना है सिंपल बाय नाउ पे क्लिक करके परचेस कर लो, किसी भी यूपीआई से या फिर आप किसी भी मोबाइल फोन से इजीली पेमेंट करके इसको परचेस करके पढ़ना स्टार्ट कर दो। तर बघा मित्रांनो, या वर्षीची जी तुमची डेट आहे फॉर्म फिलिंगची, ते काय राहणार आहे? तर बघा मित्रांनो, या वर्षी पण तुमची जी डेट आहे मित्रांनो, ते जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तुमची फॉर्म फिलिंग तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि हां, तुम्हाला 28 ते 29 दिवस भेटतातच मित्रांनो. त्या 29 ते 28 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म फिलिंग आरामात करू शकता. आणि काही लेटेस्ट अपडेट आल्या तर मी तुम्हाला कळवतोच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल.